स्मृती मंदिरात डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचं भाग्य लाभल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। संविधानाची 75वी दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनाही त्यानिमित्तानं अभिवादन केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। देशात गरिबाला चांगला उपचार मिळावा, देशात चांगले डॉक्टर निर्माण होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलेलं आहे। चांगले डॉक्टर्स तयार करण्यासाठीच मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत। ते हेडगेवार स्मृती मंदिरामध्ये गेलेले होते। तिथे त्यांनी 20 मिनिटं भेट दिली आणि त्यानंतर ते दीक्षाभूमीवरही गेले होते। हम अपने देश का इतिहास देखें तो सैकड़ों वर्षों की गुलामी, इतने आक्रमण, भारत की सामाजिक संरचना को मिटाने की इतनी क्रूर कोशिशें, लेकिन भारत की चेतना कभी समाप्त नहीं हुई। उसकी लौ जलती रही। ये कैसे हुआ? क्योंकि कठिन से कठिन दौर में भी भारत में इस चेतना को जागरूक रखने वाले नए नए सामाजिक आंदोलन होते रहे। भक्ति आंदोलन उसका ये उदाहरण, इससे हम सब भली भांति परिचित की सुविधा मिल रही है। हजारों जन औषधि केंद्र देश के गरीबों को, मध्यम वर्गीय परिवारों को सस्ती दवाएं दे रहे हैं। इन दिनों देश में करीब 1000 डायलिसिस सेंटर जो मुफ्त में डायलिसिस की सेवा का एक यज्ञ चला रहे हैं। तर संघ आणि संघाच्या सेवा कार्याची पंतप्रधानांनी मनभर स्तुती केलेली आहे। पंतप्रधानांनी संघाच्या सेवा कार्याचा गौरव केलेला आहे। संघ आणि संघाच्या सेवा कार्याची पंतप्रधानांनी स्तुती केलेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, आज या व्यासपीठावरून पंतप्रधानांनी संघाचं तोंड भरून कौतुक केलंय, पण या आधी सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून असेल किंवा जागतिक स्तरावरच्या पॉडकास्टमध्ये देखील असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचं भरभरून कौतुक केलेलं आहे। पंतप्रधान किंवा थोड्या वेळपूर्वी त्यांनी कार्यालयात पोहोचले होते। त्याच्यानंतर आता त्यांचा माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीचा पायाभरणीचा कार्यक्रम सुरू आहे। भाषण होत आहे आणि पंतप्रधानांनी कधी नव्हे अशा पद्धतीने संघाच्या सेवा कार्यांना लोकांसमोर प्रस्तुत केलं आहे। अगदी संघाचे सेवा कार्य कुठे चालतात, कशा पद्धतीने चालतात याचा उल्लेख पंतप्रधानांनी या आपल्या भाषणातून केलेला आहे। त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षयवट आहे असा उल्लेख त्यांनी संघाचा केलेला आहे। आणि सोबतच नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर कुठल्याही संकटाचा काळ असेल, संघाचे स्वयंसेवक कशा पद्धतीने समोर येतात आणि निस्वार्थ भावनेने सेवा करतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे। प्रयागराजमध्ये नुकतंच जो कुंभ मेळा संपुष्टात आलेला आहे, त्या कुंभमेळ्यामध्ये कशा पद्धतीने स्वयंसेवकांनी लाखो लोकांची मदत केली हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे जेव्हा पंतप्रधान संघाच्या कार्यालयात गेले आणि त्याच्यानंतर आता ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत उपस्थित आहे, त्यामुळे अगदी मनापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या सेवा कार्याचं कौतुक केलेलं आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।